आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मोम काय फेकलंय त्यांनी वाटेत? अडथळे। आता स्वानंदीच्या मार्गातले अडथळे आपल्या मार्गातले अडथळे दूर करणार। तुझ्या बुलडोझरनी जे काम केलं नाही ना ते आता या बायका करतील बघ। आता या फेकलेल्या काट्यांमुळे स्वानंदीचं व्रत अपूर्ण राहणार आणि मग तुझी आजी नाराज होणार। पोरी खाली तर बघ। अरे लक्षातच नाही आलं माझ्या। सांभाळून देवाची वाट लईच खडतर असते बघ। पण काळजी पण तोच घेतो ना, कोणाच्या ना कोणाच्या रूपाने पाठवतो मदत। वय वय अंबाबाईचा उधो उधो, देवी आईचा उधो। आणि तिथेही समजा स्वानंदी मॅडमनी माझं ऐकून नाही घेतलं आणि स्वतःच बोलत राहिले तर? अरे इथे येणारे सगळेच शांत होतात पिंट्या। जशी शांतता इथे असते ना ती कुठेच नसते। पण स्वानंदी मॅडम तिथे असतील असली तर माझं तिच्याबद्दलचं मत बरोबर आहे हे पटेल तुला? आई भवानी अंबाबाई तू सांभाळ कराया गोंधळा ये। आई भवानी अंबाबाई तू सांभाळ कराया गोंधळा ये। ज्योतिबा बिरोबा खंडोबराया अंधर काळाया गोंधळा ये। आई भवानी अंबाबाई तू सांभाळ कराया गोंधळा ये। मोम अगं काय चाललंय? काहीच दिसत नाहीये।
पोरी अगं तुझ्या पायातून तर रक्त येतंय. हो थांब. नाही नाही, प्रदक्षिणा पूर्ण करायला पाहिजे. अगं पण देवी सांभाळून घेईल. होईल, सगळं होईल. हॅलो, काय झालं? काम झालं का? त्या भंडाऱ्यामुळे काही दिसत नाहीये. ती पोरगी पुढे गेली ना, म्हणजे त्या जोगतिनीच्या सोबतीनं पुढे गेली. अगं पण थांबव ना तिला. तिचं व्रत पूर्ण नको होऊ देऊ. नाही, आत्ता नाही जमणार. नाही जमणार म्हणजे? पैसे घ्यायला जमले ना तुला, मग हे का नाही जमणार? आज काहीही झालं तरी त्या मुलीचं व्रत पूर्ण होता कामा नये, कळलं का? काय झालं मग? झालं काम? देवी आईचा